एक जी अनैसर्गिक युती उद्धव ठाकरेंनी केली आणि M+M जे एक कॅल्क्युलेशन आज उद्धव ठाकरेंच्या मागे उभं आहे असं दिसतं, ज्याचा त्यांना लाभही झाला लोकसभेमध्ये. आणि धर्मांध मुस्लिमांना सोबत ठेवण्याची एक राजकीय किंमत असते आणि ती कधी ना कधी ती फेडावी लागते. आता मला भीती जी आहे की अशा प्रकारचे रॅडिकल फोर्सेस सोबत ठेवल्यानंतर आज जे तुम्ही पश्चिम बंगालमध्ये पाहिलं तर जे तिथे होत असताना दिसतं मला, ममता बॅनर्जींनी सुद्धा अशा प्रकारच्या रॅडिकल फोर्सेसना सोबत घेतलं आणि सत्ता ताब्यात ठेवली. त्याचे आज बंगालच्या एकंदरीतच सगळ्या हिंसक कारवाया वगैरे त्या सगळ्यावर परिणाम होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे मराठी मतदार ही सगळी परिस्थिती कशी स्वीकारतो ही थोडी कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे, हे गुंतागुंतीचं आहे थोडी. कारण शिवसेना हा पक्ष काही केवळ उद्धव ठाकरेंमुळे चालतो असं नाहीये.